अबा बाबा 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 एवढे स्ट्रॉबेरी ती बी घमेलं भरून काय विषय आहे भावांनो. चला तुम्हाला सांगतो बागेतनं आपल्या हातानं आपण तोडून घेतलेत बरं का भावांनो. तर काय विषय आहे चला सांगतो तुम्हाला. आपली गाडी भरलेली माडलं हो. मग काय टाकी फुल करायसाठी आलो पंपावर. टाकी बिकी केली फुल. आता म्हणलं जास्तवर काय टेन्शन नाही. तर भावांनो जरा कमेंटमध्ये सांगा की आपली गाडी दिसते कशी. तर आलो पुढं आल्यानंतर आपल्याला मामा गावलं गाठ. एकदा पुढे जातोय मागं जातोय मामा पण काय गाडी काय थांबवणं झाले. गाडीकडे बघत होतं उशीर. चला म्हणलं काय गाडी तर धरली नाही. मग काय आलो साताऱ्यात मेन चौकातनं मारलं मेड्याकडे टर्न. आता आपल्याला महाबळेश्वरचा पण घाट चढायचा आहे आणि आंबेनळीचा घाट पण उतरायचा आहे. एकदम शांततेत रोड असतो. रहदारी कमी असते. तर भावानं जरा गाडीवर जाणाऱ्यांची संख्या लईच वाढल्या. त्यांच्यासाठी 2 शब्द मनाला लावून घेऊ नका भावानं. नाव तर नाही घेणार तुझं पण माझी गाडी बघितल्यावर तुझी जळती ना. खरंय का नाही हा. हॅशटॅग चालत मला नाद नाही करायचं. मग काय आलो डायरेक्ट पार्टीच्या दारात. गाडी घेतली खाली करून घेतलं भाडं. आता म्हटलं चला निघावं. आता नॉनस्टॉप घरी जायचं एमटी आपटेत. मग काय आलो पुढं सणाना पिरिरी करत एकटाच होतो. मस्तपैकी मजेत आपला चाललेलो. आलो मग डायरेक्ट महाबळेश्वरच्या या स्ट्रॉबेरीच्या बागेत आल्यानंतर बघितलं काय स्ट्रॉबेरी 100 बडकरी एक होती राव. काय दिसल तिकडं चांगलीच दिसत होती. चला म्हटलं आता आपल्याला घ्यायची होती 10-12 किलो घरी खायला. ज्यूस करून जरा पोरं खात्यात हो. चांगलं भारी वाटतं आणि जरा स्वस्त पण मिळत होतं. रेट डाऊन झालाय आता सीजन संपत आलाय ना. त्यामुळे घेतलं 10-12 किलो आणि आलो डायरेक्ट साताऱ्यात आता म्हणते चला हायवेला लागूया. कराडमध्ये येऊन काय आपल्याला गाडी भरायची नव्हती. निवांतच होतो. तर भावांनो हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. जाताना जरा फॉलो पण करा.